शिक्षक समन्वय संघाचे 21व्या दिवशी भर पावसात अर्धनग्न आंदोलन। अनुदान व इतर मागण्यांसाठी शिक्षकांचे दिनांक 12 जुलै 2024 पासून जालन्यात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाचा 21वा दिवस आहे। अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा 1 जानेवारी 2024 पासून मिळावा, त्रुटीपात्र शाळांना समान टप्प्यात घेण्यात यावं, 100% अनुदानित शाळांचा मेडिक्लेम देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाचं जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर शिक्षकांनी भर पावसात अर्धनग्न आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केल्या। अनुदानित शाळांना वाढीव टप्पा देण्यासाठी व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। शिक्षक आणि स्वराज्य शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश चव्हाण, महासचिव शंकर शेरे, विजय सुराशे, ओम एखंडे, प्रद्युम्न फोके, अशोक गाडे, अनिल गावडे, संदीप इंगोले, हरिश्चंद्र ढगे, माधव भद्रे, नारायण राजे भोसले, विजय पारे, अनिल ढाकणे, शिवाजी कोकाटे, मधुकर पालवे, वाल्मिक पाटील, रामेश्वर धोपटे, शरद गायकवाड, प्रमोद बुनगे, सुभाष पारे, पांडुरंग नरवडे, रामदास कुलकर्णी, दत्ता खारतोडे आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते। आमच्या मागण्या अशा आहे की 1 जानेवारी 2024 पासून आम्हाला या ठिकाणी वाढीव टप्पा मिळाला पाहिजे आणि त्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की त्रुटीपात्र शाळांना त्या ठिकाणी समान टप्प्यावर घेण्यात यावं आणि त्यानंतर तिसरी मागणी आमची अशी आहे की जे 100% अनुदानित शाळांना त्या ठिकाणी मेडिक्लेम त्यांचा पास होतो, सादर केला जातो, तोही आम्हाला देण्यात यावं आणि जसं तुम्ही 100% शाळेतील शिक्षकांना त्या ठिकाणी तुम्ही पेन्शन देता, ती पेन्शनसुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे। गेल्या 12 जुलैपासून आम्ही जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि याची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालय असेल, या सर्वच ठिकाणी आमचे आंदोलन सुरू झालेले आहे। जर या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सर्व शिक्षक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय राहणार नाही। आज कशा पद्धतीने आंदोलन केलं? आज आम्ही या ठिकाणी जालना जिल्ह्यातील सर्व शिक्षक या ठिकाणी भर पावसामध्ये उपस्थित झालेलो आहोत आणि आम्ही अर्धनग्न स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत। काय नाव आपलं? माझं नाव शंकर मनोहर शेरे, जीवनराव पारे विद्यालय, चंदनजिरा।